या पत्रातून शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे फोटोही गायब झाले आहेत मित्रांनो। अहो फोटो घेऊन काय बसलात, त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही, मुख्यमंत्री असूनही उपमुख्यमंत्री असूनही। अहो असले सगळे प्रकार होत असताना विधानसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षानं शिंदे आणि अजित पवार यांना मोठ्या खुबीनं लाथाडलेलं आहे। हो, लाथाडलेलं। मित्र हो, नमस्कार। महायुतीत सगळं काही आलबेल चाललेलं नाही हे रोज दिसत आहे। अजित पवार यांना बाहेर काढण्याचा कावा पद्धतशीरपणे सुरू तर आहेच, तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे। त्यातच आता लाडकी बहीण योजनेचे श्रेय उपटण्यावरून स्पर्धा सुरू झालेली आहे। अहो डोळ्यासमोर पराभव दिसायला लागला आणि लाडकी बहीण ही योजना आणली गेली। आता खरं तर अर्थ विभागाचा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनेला प्रखर विरोध असतानाही हे सगळं सुरू आहे। चालेल आणखी 1-2 महिने। अहो जानेवारीपासून ही योजना बंद पडणार असल्याचा दावा तर सध्या महायुतीचं समर्थन करणाऱ्या राज ठाकरे यांनी देखील केला आहे। तर भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे स्पष्ट बोलण्याबाबत आणि खरं बोलण्याबाबत प्रसिद्ध आहेत, त्यांनी देखील या योजनेमुळे इतर बाबीसाठी पैसा मिळू शकणार नसल्याचं म्हटलेलं आहे। अहो घरातून आहेर मिळू लागले तरीही या योजनेची जाहिरात सरकारी पैशाची उधळपट्टी करत केली जात आहे हो, आणि पक्षासाठी आपल्या पक्षासाठी फायदा मिळवण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे। अहो ही योजना सुरू झाल्यापासूनच महायुतीतले तिन्ही पक्ष एकमेकावर कुरघोडी करताना दिसत आहे श्रेय लाटण्यासाठी। आता तसं पाहिलं तर ही योजना कोणाची? सरकारची। पण आपणच ही योजना आणली असल्याचा ढोल तीनही राजकीय पक्ष वाजवू लागलेले आहेत। आधी गुलाबी झालेल्या अजित पवारांनी तर कहरच करून टाकला आहे हो। आता जणू राज्य सरकारच्या समोर कुठलेही प्रश्न उरले नाहीत, राज्यात सगळे आबाद आहे अशा थाटात ते अजित पवार राज्यभर भाषणं देत सुटले आहेत। एकनाथ शिंदे यांनी तर या योजनेच्या नावातच मुख्यमंत्री असा समावेश केलेला आहे। तर तिकडं भाजपचं मात्र वेगळं सुरू आहे। प्रत्येकजण म्हणू लागलाय हो लाडकी बहीण योजना आमच्यामुळंच। या सगळ्यासाठी लाडकी बहीण नाही हो, तर लाडकी खुर्ची आहे, आणि हे काही लपूनही राहिलेलं नाही ना आता। अहो मुख्यमंत्री लाडकी बहीण असं या योजनेचं नाव आहे, पण अजित पवार यांच्या यात्रेतील फलकावरून मुख्यमंत्री हा शब्दच गायब झाल्याचं दिसलं। अर्थातच याची चर्चा होत झाली। अहो असले सगळे प्रकार होत असताना विधानसभा निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षानं शिंदे आणि अजित पवार यांना मोठ्या खुबीनं लाथाडलेलं आहे। हो, लाथाडलेलं। अहो तसं पाहिलं तर भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षाला जवळ घेतो आणि नंतर संपवतो असं तर नेहमी म्हटलं जातं। अर्थात त्याची अनेक उदाहरणं देखील देता येतील राज्यातली, देशभरातली। अहो आता 2 महिन्यानंतर या महायुतीचं नक्की काय होईल हे सांगता येत नाही, पण त्याआधीच भाजपचा मनसुबा उघड होताना दिसत आहे। निवडणुकीची घोषणा होणं अद्याप बाकी आहे, म्हणजे आता ती होईल ही लवकरच। भारतीय जनता पक्ष 150 ते 160 जागा लढवण्याच्या प्रयत्नात आहे, पण आता लाडक्या बहिणीची श्रेय उपटण्यासाठी चाललेल्या या धावपळीत निवडणुकीच्या आधीच भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना लाथाडलेलं आहे। त्यामुळं महायुतीत पुढं काय होणार याचं प्रतिबिंबच हे उमटलेलं नाही का? अहो लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त भाजपालाच मिळावा यासाठी भाजपनं आता मोठी खेळी खेळली आहे। डाव हा म्हणावा तर लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र ठरल्या आहेत ना, त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावानं पत्र पाठवली जात आहेत। देवा हाच तुमचा भाऊ असा संदेश पोहोच केला जात आहे। यावेळी मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मात्र दूर ठेवण्यात आलेला आहे, दूर। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या पत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार अहो यांचे नाव आणि फोटोला पद्धतशीरपणे बगल देत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उदो करण्यात आलेला आहे या पत्रामध्ये। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार डोई जड होऊ नयेत याची पुरेपूर दक्षता भारतीय जनता पक्षाकडून घेतली जात आहे। महायुती सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या योजना या भाजपाच्याच असल्याचं राज्यातील जनतेच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे। लाडक्या बहीण योजनेत पात्र ठरलेल्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने जे काही पत्र पाठवण्यात येत आहेत ना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असं या योजनेचं नाव असलं तरी मुख्यमंत्री हे नाव ठळकपणे कोणाच्याही नजरेला येऊ नये याची काळजी या पत्रात देखील घेण्यात आलेली आहे। बहिणींचा लाडका भाऊ हा देवेंद्र फडणवीसच असल्याचा असा एक भ्रम तयार करण्यात आलेला आहे। यावरून कोणत्याही परिस्थितीत राज्याचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद हे जाऊ नये यासाठी भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच जोरदार हालचाली सुरू केल्याचं स्पष्ट होत आहे। या पत्रातून शिंदे म्हणजे एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे फोटोही गायब झाले आहेत। मित्रांनो, फोटो घेऊन काय बसलात, त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही, मुख्यमंत्री असूनही उपमुख्यमंत्री असूनही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून महिलांचे जीवन सुखी करण्यासाठी काम करीत आहोत। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला एसटी तिकिटात 50% सवलत, लेक लाडकी योजनेमुळे मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लखपती झालेली असेल, मुलींना उच्च शिक्षण मोफत केले आहे। या विकासाच्या प्रवाहामध्ये आपली एकही बहीण वंचित राहू नये यासाठी तुला साद घालतो असं या पत्रात म्हटलेलं आहे। बघा, या पत्रामध्ये बहिणींच्या काळजीपेक्षा यांना मतांची चिंता अधिक दिसते। बघा, राज्यात महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांचा सगळा गोषवारा या पत्रात मांडून बहिणीबद्दल आपल्याला किती प्रेम आहे, किती काळजी आहे, किती कळवळ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आलेला आहे। या पत्रावर भाजपच्या प्रमुख नेत्यांचे फोटो छापण्यात आलेले आहेत। त्याच पाकिटावर छापण्यात आलेले कमळ हे पक्षाचे चिन्ह। यावरूनच बहिणींच्या काळजीपेक्षा देवाभाऊ आणि भाजपला मताची चिंता अधिक असल्याचं स्पष्ट होत आहे। कमळ छापलेला आहे, अन्य आपल्या सहकारी मित्र पक्षाचे कुठलाही उल्लेख नाही, चिन्ह नाही, नाव नाही, त्यांचा पत्ताच कट केलेला आहे। केंद्रात एनडीएचं आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे, पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावे पाठवण्यात आलेल्या पत्रात केवळ आणि केवळ भाजपचा उल्लेख करण्यात आलेला आहे। महायुती सरकार किंवा महायुतीच्या घटक पक्षांचा आणि त्यांच्या नेत्यांचा नामोल्लेख देखील टाळण्यात आलेला आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू होणारच। भारतीय जनता पक्षाने आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार यांना लाथाडायला सुरुवात झाली आहे असंच म्हटलं जाऊ लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा। आणि आपण अजून आपल्या चॅनलवर कदाचित नवीन असाल किंवा अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।